हाय फ्रेंड्स, आज आपण बटाट्यापासून किस बनवण्यापासून ते त्याचा चिवडा बनवण्यापर्यंत रेसिपी पाहणार आहोत। एकदम करायला झटपट आणि अजिबात वेळ लागत नाही, पण स्वादिष्ट आणि वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता। एवढं छान रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो। व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही, पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं बनवायचं आहे, वर्षभर कसं साठवायचं आहे। छान अशा टिप्ससह तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मैत्रिणींनो। तर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे। सबस्क्राईब करून थांबायचं नाही, जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करायचं, म्हणजे तुम्हाला माझ्या ज्या साध्या सोप्या आणि चविष्ट अशा रेसिपी पाहायला मिळतील, त्याचं नोटिफिकेशन मिळेल लगेचच। अशा प्रकारे आपण छान असा बटाट्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी आपण बघा 5 किलो बटाटे घेतले, छान असे ते उकडून घेतले, सोलून मी टेरेसवर मोठ्या किसणीने छान किसून घेतले होते। बघा अशा प्रकारे 3 दिवस पूर्ण वाळवले आहेत। तुम्ही उकडलेल्या बटाट्याचा जर किस केला ना तर त्याची चव खूप छान लागते। कच्चे जे बटाटे असतात ते किसून जर आपण वेफरसारखं केलं तर त्याची चव वेगळी लागते। हा चवीला खूपच सुंदर लागतो उकडलेल्या बटाट्याचा किस। तळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, एकदम उन्हामध्ये 3 दिवस वाळवायचं। तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही थोडे बटाटे किसून घरामध्ये सुकवू शकता आणि नंतर तुम्ही पूर्ण 1 दिवस त्याला ऊन देऊ शकता। आमच्याकडे टेरेस आहे, टेरेसवर छान असा आम्ही 3 दिवस वाळवतो आणि 3 दिवसानंतर बघू शकता असा छान असा किस तयार झाला आहे। वर्षभर तो छान राहतो, अजिबात त्याला जाळी लागत नाही, खराब होत नाही। असं आपण बटाट्याचा किस बनवला आहे, पण तो उकडलेल्या बटाट्याचा खूप स्वादिष्ट लागतो चवीला। आता आपण तो तळून बघणार आहोत कसा होतोय ते। हे बघा, कढईमध्ये तेल गरम केले। सर्वप्रथम तेल एकदम कडक करायचं आणि आपण जेव्हा किस टाकणार आहोत तेव्हा मध्यम गॅसवर हे बघा असं छान असं आपण तळून घेणार आहोत। खूप सुंदर लागतो चवीला उकडलेल्या बटाट्याचा किस आहे तो चिवडा। तर अगदी भन्नाटच, तुम्ही बाहेरचं मुलांना देण्यापेक्षा घरातील बनवून घालू शकता। शेंगदाणे टाकले आहेत आवडीप्रमाणे, तुम्हाला जेवढे हवेत तेवढे तुम्ही टाकू शकता। त्यामध्ये काजू, बदाम हे पण तुम्ही तळून टाकू शकता, छान लागतात चिवड्यामध्ये। उपवासाला हा चिवडा चालतो, पण एरवी आधीमध्ये पण तुम्ही तो तळून खाऊ शकता। एवढा सुंदर बटाट्याचा चिवडा। ही रेसिपी अगदी किस बनवण्यापासून ते चिवडा बनवण्यापर्यंत तुम्हाला मैत्रिणींना दाखवलं आहे। तर मग चला पटापट लाईक करायचे आणि छान छान कमेंट करायची। जर तुम्हाला काही सजेशन द्यायचं असलं ना मैत्रिणींनो तर ते पण तुम्ही देऊ शकता, स्वागत आहे त्याचं। खूप सुंदर असा बघा आपलं पूर्ण तळून झाला आहे। आपण त्याला वरनं लाल मिरची पावडर लावणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। तुम्हाला जर लाल मिरची पावडर नको असेल तर तुम्ही मिरच्यांचे बारीक तुकडे करून ते तळून घेऊन त्यामध्ये टाकू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे। पण आमच्याकडे लाल तिखटाचा चिवडा खूप आवडतो। मी 2 चमचे लाल तिखट टाकलं आहे आणि 1 छोटा चमचा मीठ टाकत आहे। छान असं हलवून घ्यायचं आहे। गरमच त्याला मीठ आणि तिखट लावलं ना की खूप छान लागतं। करून बघा अशा प्रकारे, खूप सुंदर असा चिवडा, बटाट्याचा चिवडा। तुम्ही बाहेरचं मुलांना खायला देण्यापेक्षा घरातलं केलेलं कधीही चांगलं। तुम्हाला कधीही वाटलं तर तुम्ही हा किस तळून खाऊ शकता। उपवासालाच नाही, असं पण आधीमध्ये तुम्ही खाऊ शकता। एवढं सुंदर होतो। 5 किलो बटाट्याचा भरपूर किस तयार होतो। आपण बघितलं असेल, माझं जे पातेलं आहे ते गच्च भरलं होतं। हे बघा किती सुंदर झालं आहे, सुटसुटीत होतो अगदी। तुमच्याकडे जर मोठा कागद असेल तर कागदावर पसरून टाका। मस्त राहा, स्वस्त राहा। सर्वांचे मनापासून धन्यवाद।